भोंदू अशोक खरातच्या प्रकरणात शासकीय अधिकाऱ्यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे। या प्रकरणात मुंबई उपजिल्हाधिकाऱ्यांची मंत्रालयात बदली करण्यात आली आहे। खरातची मुलगी आणि पत्नीच्या नावे जमीन गुंतवणूक करणं हे मुंबई उपजिल्हाधिकाऱ्यांना भोवल्याचं सांगितलं जात आहे। या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया आपला प्रतिनिधी मुकुल कुलकर्णीकडून। मुकुल, काय सविस्तर माहिती आहे? अशोक खरात याच्या पत्नीसोबत अभिजित भांडे पाटील यांच्या पत्नीची भागीदारी होती। त्यांच्या कुटुंबासोबत त्यांचे आर्थिक संबंध असल्याचं समोर आलेलं होतं आणि त्यामुळे अभिजित भांडे पाटील जे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते त्यांची प्रतिनियुक्ती ही संपुष्टात आणण्यात आलेली आहे आणि त्यांना आता पुन्हा एकदा मंत्रालयामध्ये कामकाजासाठी रुजू होण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। अशोक खरात याचे ज्यावेळेस कारनामे समोर आले त्यानंतर त्याचे सनदी अधिकाऱ्यांसोबतचे संबंध लक्षात आले आणि त्यामुळे सनदी अधिकाऱ्यांवर आता कारवाईला सुरुवात झाली आणि पहिली बदली ही अभिजित भांडे पाटील यांची असल्याचं बोललं जात आहे। धन्यवाद मुकुल या सविस्तर माहितीबद्दल।